तर दादा मी जरा खारपाड्याच्या नाक्यावर इथं आलोय. तर इथं आपलं 4 वाजल्या सुमारात मच्छी मार्केट भरतं. विविध प्रकारचे मासे आहेत त्यात. इथं कोळंबी परत असं मासा असतात. आणि इथं आता खेकडं पण आले. तर म्हणलं घ्यावं जरा. चाललाय दादाचा मावशीचा यावर. मला मग सांगतो 300 रुपये बाबा. पोरी सारखा ऊन पण घ्यायला लागतं, किती मेहनत करायला लागतं. लय आतमध्ये जायला लागतो ना समुद्रात. मी काय म्हणतो तुला 400 देतो पण अजून ह्यात तर सगळ्या दोन नाही जिवंत येतात चिंबोऱ्या. एक टाकलीन बघतो मग. एक टाकलीन 450 द्या. आज आहे आमचा चिंबोऱ्याचा बेत. तर आता घेतली तर आम्ही मस्त पाकी अशा चिंबोऱ्या. चला पळून जाते आज. अरे पळाली पळाली दर्द वाटते सागर तर पळवच गेला. सागर घाबरायचं नाही बाबा. दर दर नाही जावं ते बांधलेले येतात. अरे बांधलेले येतात मग काय ना सागर भीती वाटली होय. हा अरे चावती काम ते नीट करायचं. माझं काम दुसरं. मला आता वाटण बिटण तयार करायचा. बाणाची पण आता तयारी चालली आहे. कोथमीर आणलं व्हायचं. आलं आणलं आता नव्हतंच ना. कशा जावत्यात दादा होय. ते बांधलेत कशा बांधल्या त्यांच्या नाक्या मोठ्या एक एक बांधली बघ. एक एक अशा बांधली आहे त्यांनी आयडिया. मला तर गेल्या वर्षी चावली होती माझ्या बोटाला. बोटाला गेल्या वर्षी 200 ग्राम एकच आहे. ही सगळ्यात मोठी दिली. हा देत नव्हती दादाने बांधून ती घेतली. ही घेतली शेवट ती देत नव्हती शेवटला. तर चाललंय दादाचं साफ करून घ्यायचं. तर आता मस्त मामाने त्यांनी चिंबोरी आणली आपली खारपाड्याची. तर चांगली मामाने साफ केली. थोडीशी मदत केली मी. पण मला ती चावली तुम्ही पाहिले तिथनं. आणि मग मामाने मस्त तिला साफ बीप करून दिली. तवर मी इकडे तयारी केली थोडीफार. तर आता आहे ना आपल्या चुलीत कांदा भाजाय 2 घातले तर त्याला वाटण तयार कराय. आणि एक खोबऱ्याची वाटी खिसून घेतली. तर ती खोबऱ्याची वाटी खिसलेली जरा मी आता भाजून घेणार आहे. तर चांगला खोबरा भाजून घेणार आहे. आता दिवसच गेलाय म्हणायचं. बार 6 वाजले तर या. आता आपलं कालवण वस्तूवर काय अंधार पडतो का काय कुणाटो. तर मस्त अगदी लाल असा खोबरा मी भाजून घेतला. चांगली एक वाटी आपली खिसून घेतली. मामाजन त्यांचं साफ करत तर मी इकडे येऊ खोबरा खिसून चुलीत कांदा भाजाय घातलं. तर कांदा काय अजून नसत्यानं भाजलं तर भाजते ते चांगलं. ते तवर आता दुसऱ्या इकडं मी 2 कांदा आणि 1 टमाटे घेतलंय. तर कांदा आणि टमाटर चिरून घेतलंय. आता मी चिंबोरीत वाटाय पाणी गरम करून घेतलंय. ते आता एका भांड्यात ओतून घ्यायचं. आणि आपलं कांदा भाजल्यानं चांगलं कांदा पण भाजल्यात. तर ते जरा कडेला काढून घेतलं आता मी. तर आता आपलं भांड मस्त गरम झालंय. आपण तेल टाकून घेऊ त्याच्यात. आणि टमाटर पण टाकू त्याच्यातच. म्हणजे कांदा आणि टमाटर मस्त असं तळून त्याला चांगलं हे करून घेऊ परतून. एवढा लसूण आणि आलं घेतलेलं आहे. कांदा तळस्तोवर हे टिचून घेते इकडं. तर आलं आणि लसूण टिचून घेतलेला तो पण आपण आता टाकून द्यायचा याच्यात. तर आता आपली कोथिंबीर वरनं टाकून घेऊ फोडणीलाच. तर मस्त आपला आता सगळा मटेरियल जी आधी टाकलेला ते तळून घेतला. चांगली टमाटर कांदा हे. तर आता हळद टाकून घेऊ आपण.
एक बारका जे हळदीतला चमचा येतो आणि जरा थोडीशी दाणा पावडर घेतली मी आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि घरचा आपला तिखट मसाला. तर हे मीठ पण टाकायचं त्याच्यातच. तर आता आपला मटेरियल जी आहे तो आपला मटेरियल सगळा परतून घेतला. आता आपण ते जे मामाने साफ करून खेकडं दिलं होतं ते त्याच्यात टाकून देऊ त्याच्यामध्ये. तर मस्त अगदी हलवून घ्यायचं आता. तर आपण म्हणजे ह्याचं नाव खरं तर चिंबुरे येत, पण तोंडात काय येतं खेकडं आम्हाला ना जिथं तिथं पावसाळ्याचं किंवा असं वलाडीच्या ठिकाणी वळला असं गेलं ना आम्ही की प्रत्येक ठिकाणी आम्हाला खेकडा दिसतो. मग आमच्या तोंडात काय येतं खेकडाच, त्याच्यामुळे आम्ही खेकडच म्हणतो त्याला, नाही तर ह्या खरं चिंबुरे येतं. तर मस्त आता त्याला चांगल्या आपल्या जे मटेरियल तळून घेतला होता त्याच्यात परतून घेतल्या आणि आता गरम जे मी पाणी करून ठेवलेले ते ओतून घेणार आहे. तर अगदी आपल्याला पाहिजे तेवढा रसा बनवायचा. तर अजून मला वाटण तयार करायचे थोडस त्याला. आता कांदा चांगलं भाजून घेतले ते चुलीत आणि जरा हे वरण काळ टारपाला काढायचे, कारण खरं तर या काळ्या टारपाला तर त्याची चव असते, चुलीत कांदा भाजलेला लय चव असते. तर आता हे आपलं जे वाटण आहे ते मी तयार करून घेणार आहे. आता काय झालंय, मेंढर यायचा टाइम झालेला आहे, पण आपलं फैन मेंढर यायचे आताच म्हणायचं. अजून वागरण बिगरण पसरायची आता. मामाने असल्यामुळं मग मला नाही वागर द्यायला लागायची, ती देतात. मग ते असलं तर ते देतात, मामा असलं तर मामा देतात. आणि समजा आपलं मेंढक जर मेंढराक असलं तर मग ते वागर आम्हाला द्यायला लागते. मग गज बीज ठोकताना ते गज ठोका निबार असं जाग्यावर ठोकत बंद नाही, काय काय ठिकाणी अशी काचर असते वावराने. मामा असल्यामुळं जास्त वागर द्यायच नाही लागले आम्हाला. मामाने लय मदत केली यावेळेस आम्हाला. तर आपला खोबरा चांगला वाटून घेतला आता मी भाजल्याला. आता ते कांदा भाजलेला वाटून घेते या. भाजलेला कांदा गरम गरम वाटल्याच्या नंतर लगेच बारीक होतो. तर आता कांदा बी मस्त असा बारीक त्याचा पेजच तयार केली. पेज का पेस्ट म्हणायचं, पेस्ट वाटतं पेस्ट तयार केली. ती सवय लागली आम्हाला पेज म्हणायची, नाही तर भातावल्या पेजी सारखं होतंय. भाताला नाही वर पेजवून येतोय. काय आता तोंडात पडन ते शब्द आमचा आपला गावठी आणि बोलत असतो आम्ही. तर आता आपलं वाटण तयारच झालं. लय गाय गाय वाटलंय मी आता हे. तर अगदी मस्त आपलं खेकडं बी असं हे म्हणजे आता आधी काळी काळी दिसत होती, पण शिजल्याच्या नंतर आपली लाल भडक अशी उठते. हो का, लाल झरत अशी ती आपली चिंबुरी उठली या. कलरच तिचा बदलला. तर आता आपल्या वाटलेलं पाणी त्याच्यात ओतून घेणार आहे थोडस. आणि चांगले आता ते वाटण वाटत चांगली 10 मिनिटं गेली त्याला शिजायला टाकलेलं. तर आता आपला ते खोबरा 10 मिनिटाच्या नंतर वाटलेला खोबरा आणि ते कांदा टाकून घेते म्हणजे मी आता.
तर आपल्या अंदाजानुसार पाहिजे तेवढा त्याला रसा बनवायचा. तर आता थोड्या वेळ झाकण घेते ठेवून. तर मस्त आपला राटा राटा शिजतय आता चिंबुरीचा रसा. आता लय नाही पण 10 मिनिटं चांगलं शिजून देणार आहे. आधी तर 10 मिनिटं कढाई टाकले ना आपलं वाटण घातल्याच्या नंतर 10 मिनिटं एक. तर आता आपलं कालवण चिंबुऱ्याचं तयार झालंय. तर मी आता खाली उतरून घेणार आहे. खाली उतरून मग कोथिंबीर टाकणार आहे. तर आता जरा कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि झाकून ठेवणार आहे. आता आपली मेंढर पण येते ना. तर मेंढर यायची आता आपल्याला सावध राहायला लागतं कुकरी करडं मिळवायला. बाजरीच्या भाकरी बरं खायला अगदी नुसतं राबडाच होईल का नाही सागर. गेल्या वर्षी खरं तर मानिका अण्णा, रामभाऊ, बाळासाहेब आम्ही मस्त बघ्या अशा फळतनं पकडून चिंबुऱ्या आणून वरड्याचं बनवलं होतं. आणि आज आम्ही खारपाड्याच्या पुलावून आणलीत आहे त्या मस्त बघ्या अशा समुद्रातल्या या चिंबुऱ्या. तरी पण आली या कोरड्याशाला. सागर इकडे बाळा. मामाने आता दळून आणले चांगलं. पीठ पण गरम गरम आहे. दादाला पण यायला टाइम झाला गावातनं. तर अगदी गरमागरम पीठ पण आहे आणि चालले तर मस्त बाकी अशा बाजरीच्या भाकरी. आता जरा कोकरी करडई पाजून घेतली, दूध पाणी काढून घेतलं आणि चाललंय आरच्याचं दूध हे तापून घ्यायचं. कसं आरच्या मेंढराला थांबा भेटला आज. हा बरं भेटलं. सागरला पण आता गार लागते. शूटर घातला सागर गार लागतोय तुला. हा होय. दूध आता काढून घेतलं मेंढराचं शेरडाचं दूध आहे. तर घेते अर्चना गाळून. सागर आज काय खायचं आपल्याला. हा कायच पाऊस पडल्या पडल्या खेकड निघले बघितलेत का तू. हा होय. खरं तर कोकणामध्ये इकडं पहिल्या पावसाला खेकडं चिंबुऱ्या ह्या कोकणातनं बिळीतनं निघते. लाभ दिला. हा लाभ म्हणलं दिला ना. मग काय बाणाच्या बोटाला चावली चिंबुरी. खरं तर त्यांनी दोऱ्याने बांधून पॅक दिल्या होत्या चाव नाही म्हणून. पर ते आपल्याला अशा चुकून मी गेली वाकून चावतीतच. तुटला असं नेमकं धरलो इकडं कचकुनी. मामाने आख्याचं काढलं तरी मामाने लय जपून म्हणजे काढलं. मामाला आयडिया माहिती होती. तर आईन दादा पण इकडे बसले. थंडी लागते ना गार लागते ना. गार लागतंय दैवार पडतंय आता. हा दैवार पडतंय ना. आईन दादा यंदा मेंढराकच राहील ते. यंदा गावाकडं पण जरा पाऊस पाणी कमी असल्यामुळं म्हणजे काय सध्या तिकडं पण काम नाही एवढं. आणि बिराड पण असं यंदा फिरती व्हायची. कारण कोकणात पण यंदा पाऊस कमी असल्यामुळं चाऱ्या पाण्याची बेंबळ होती. आणि मग आपला वाडा ह्या गावातून त्या गावात दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात असं आपल्याला फिरावं लागतंय. त्यामुळं आई दादा पण इकडे आधाराला आमच्या संग आले ते. कशी काय तरी आली. सागर जेवतोय काय. हा जेवतोय सागर अगदी मस्त बाकी. तरी आता सागरकडे बुक्याला झोप होईल पण त्यामुळं मग आधी त्याला जेवण भरवायचं आपण द्यायचं. गडी मनाने जेवतो ते आपला. तर अगदी मस्त बाकी त्याला तरी आली बसायचे जेवायला. तर चालले त्या बाणाचे मस्त भाकरी मोडून घ्यायचं. अगदी गरमागरम कालवण पण आता परत चुलीवर ठेवून घेतलं होतं. आणि भाकरी गरमागरम बनवली तर आजी चिंबुऱ्याचं हे कालवण आणि बाजरीच्या भाकरी मस्त बाकी. बसले दादा इकडे गडी जेवायला. जेवला का सागर. तू लवकरच जेवला ना. कसं काय होतं कालवण आजचं. इकडं बघ की इकडं बघ. इकडं कसं काय होतं कालवण. हा लागलं चांगलं. हा मला पण ताट केलंय. मी पण बसतो मस्त बाकी जेवायला.
कसं काय झालं चिंबूरचं कोरड्यात? हा हा रसा चिंबोऱ्याचं कालवण म्हणजे हे एक औषध असतं. आपलं अंग दुखतं, कंबर दुखतं, त्यासाठी बनवलेले औषधी असतात हा? कसं काय कालवण लागते आजचं चिंबोऱ्याचं कोरड्याचं? कसं काय चांगलं मस्त झालंय. झालंय ना? ह्याच्यातलं लयच भारी लागतंय. हा ह्याच्यात लय जरा ह्याला लय कंबरला हे चांगलं असतं. हा हा कंबरला हे चांगलं असतं ना अंग दुखी पण ते आणि औषधी. पडायला लागतंय दातानी. कसं काय लागतंय अर्चना चिंबोऱ्याचं कालवण? भारी लागतंय. भारी लागतंय ना? अगदी बाजरीच्या भाकरी संग मस्त बाकी जेवण चालले आता अर्चनाचं बाणायचं.